रात्री कार्यक्रम झाला आणि आम्ही लगेचच सकाळच्या 6च्या गाडीने पुण्याला आलो. आम्ही जेव्हा पण आमच्या गावी जातो ना, तेव्हासुद्धा आम्हाला आमच्या घरी निवांत राहायला नाही भेटत. एकतर कुठेतरी जायचं असतं, नाहीतर काहीतरी प्रोग्राम असतो आणि यातच आमची सुट्टी संपून जाते. आणि घरी आल्यावर पण आराम काही नव्हता, कारण माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे होता सीझन मॉलला, तर आम्हाला तिकडे जायचं होतं. छान रेडी झाले आणि यावेळेस पण मी माझे हेअर या हॉट एअर ब्रशने स्टाईल केलेले होते. बड्डेच्या लोकेशनला पोहोचल्यावर पहिले तर मी क्यूट बड्डे गर्लचे छान फोटोज क्लिक करून दिले आणि माझी मस्तीखोर वृंदा तिकडे सुद्धा फार मस्ती करत होती. तिला अजिबात फोटो काढायचा नव्हता. नंतर थोड्या वेळाने बड्डे सेलिब्रेशन झालं आणि नंतर या छोट्या छोट्या क्यूट मुलींनी बड्डे गर्लसाठी खूप सुंदरसा डान्स केला. त्या मुली डान्स करत असताना तुम्हाला थोडासा वृंदाचा आवाज आलेला असेल, तुम्ही ऑब्झर्व करा. आणि मला तर कोणताच मोमेंट एन्जॉय करता येत नाही, कारण वृंदाला कधी रडायचं असतं, कधी झोपायचं असतं. जसं माझं जेवण झालं लगेचच मॅडम उठून गेल्या. सो उठल्या उठल्या तिचं मूड जरा फ्रेश असतं म्हणून सगळ्यांसोबत तिची मी ओळख करून दिली. आणि शेवटी तुम्हीच बघा, तिच्या डॅडाला ती अजिबात आईस्क्रीम खाऊ देत नव्हती.